डायरेक्ट ट्रेनमधून ट्रॅव्हल करून डायरेक्ट कुठे आलो आहे बघा मी. गंगा किनारे भाई. अटॅक केला भाईने, बोर खाल्ले त्याचे. छोटा दिखता हुए जायला. तो ऑलराईट द मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि फायनली आपलं उत्तराखंड देवभूमी सिरीजमधला एक टप्पा पार झाला आहे. जे आपण कैचीधाम आपण सुरुवात केलेली ते आपल्याला कंप्लीट झालं आहे. आणि आता मी चाललो आहे इकडून ऋषिकेशला, म्हणजे हरिद्वार आधी जाणार. मग तिकडून प्लॅन अजून कन्फर्म नाही की ऋषिकेशला जाऊ की हरिद्वारला जाऊ, पण उत्तराखंडमध्येच आहे, देवभूमीचाच पार्ट आहे. तरी ते आपलं काठगोदाम रेल्वे स्टेशन आहे. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 5. माझी इथून 8ची ट्रेन आहे. आणि आता बघू कसं काय आहे. मी जास्त हा व्लॉग करत नाही, बट अपडेट देतो आहे. बट हां, तुम्हाला जर विचार करायचा असेल, आपण मुंबई टू कैचीधाम आलो आणि मग हा मुंबई टूच हरिद्वार ऋषिकेशचा पार्ट आहे. म्हणजे आपण पार्ट्समध्ये बनवतो आहे. तर जो कोणी हा व्लॉग बघत असेल, ह्याच्या आधी तुम्ही मुंबई टू कैचीधामचा पार्ट बघा. मग मुंबई टू जे सगळं आपण करतो हे पार्ट्समध्ये बनवतो आहे. म्हणून ऑब्व्हियसली माझी जर्नी मुंबईमधूनच चालू झाली. 5 दिवस झाले आपल्याला आणि आता आपण इकडे आलो आहे. तर आता बघू. आणि आपले सगळे पंटर जी पुण्याची भेटलेली ती इथून जाणार आहेत परत माघारी त्यांच्या पुण्याला. आणि मी माझी जर्नी इथून चालू होणार आहे पुढे. चला. तर मित्रांनो, डायरेक्ट ट्रेनमधून ट्रॅव्हल करून डायरेक्ट कुठे आलो आहे बघा मी. गंगा किनारे भाई बघा. डायरेक्ट गंगा आरती आता होईल एक 10-15 मिनटात. इथे गंगाजीची मूर्ती आणि जे पण आहे तुम्हाला कळेलच. हे बघा, असा व्ह्यू अजून कुठे भेटेल भाई. सकाळीचे 5:45 झालेत. म्हणजे बॅगा पण इकडे आहेत. रूम बीम काही केलं नाही अजून. बोललो आधी गंगाजींचं दर्शन घेऊया. व्लॉग बनवायची पण इच्छा नव्हती, पण बोललो दाखवणं पण गरजेचं आहे. चला, मेमरीजसाठी. तो ऑलराईट द मित्रांनो, तर आज सकाळची गंगा आरती जी पाहिली त्यानंतर अटेंड केल्यानंतर मी रूम वगैरे तर इथे काय बुक केलं नव्हतं. इथं माझं सहसा स्टेचा प्लॅन नव्हता, बट मी बोललो एक दिवस इथे थांबूया. आणि मग मी इथे एक धर्मशालाच आहे तिथे स्टे केला आहे. आणि माझा उपवास होता आणि मी हॉटेलवर गेलो, आंघोळ केली आणि मी बोललो उपवास सोडायला पाहिजे. तर आता मी आलो आहे, म्हणजे मी परत मागे जात होतो आता मंदिरं सगळे करायला. तर इथे मी आलो एका हॉटेलमध्ये. मस्त थाली आहे 120 रुपयामध्ये. आणि मी बोललो उपवास सोडून घेऊया. इथे तुम्हाला 2 रोटी भेटतात, राईस, दाल आणि सोयाबीन आलूची भाजी. तर मी खातो आणि मग पण परत बाहेर भेटूया, कारण की जाम भूक लागली आहे. फक्त 2 दिवस म्हणजे 1 दिवस ऑलमोस्ट केळ्यावर काढत होतो. तर बोललो खातो आणि मग आपण भेटू. एकादशीचा उपवास होता. चला. तर मित्रांनो, आता मी आलो आहे हनुमान घाटकडे. आणि तुम्हाला काय बोलू, म्हणजे मी एवढं शांत फील करतो आहे ना. म्हणजे मी इकडचा जो पीस मागे तुम्ही माझ्या पाहू शकतात, काय गंगा आहे. तुम्ही जर हरिद्वारला आहे तर तुम्हाला भरपूर सारे घाट भेटतील. मी हनुमानाला जाम मानतो, तर म्हणून आज मंगळवारी आहे तर मी हनुमानच्या घाटाच्या इथे येऊन प्रॉपर दर्शन घेतलं. आणि इथेच स्नान करणार आहे मी, जे पण आता आहे आज आणि उद्या. मला कसं आहे, गर्दी नको आहे. त्या सगळ्या घाटांमध्ये तुम्हाला गर्दी भेटणार आणि म्हणजे ती तशी तुम्हाला फीलमध्ये स्नान करायला भेटत नाही. तर त्यामुळे मी इथे आलो आणि मी बोललो की चला आपण इकडेच येऊ. हनुमानाचं आपण बघताय, हनुमान घाट नाव आहे. हनुमानाचे चांगलं मंदिर पण आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एकदम हे प्राचीन मंदिर आहे हनुमानाचं. एकदम भारी आहे. आतमध्ये मी नाही दाखवत, बट तुम्हाला दिसत असेलच.
आणि मस्त वाटलं. मी अजून जास्त काय बोलणार नाही. हरिद्वारमध्ये आलो, मी बोललो तुम्हाला भरपूर सारे मंदिरं दाखवेन. भरपूर सारे इकडे प्राचीन मंदिर आहेत, जे आपण हनुमान मंदिरमध्ये पण होतो ते पण प्राचीन आहे. तो की हरिद्वारमध्ये तुम्ही या, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये, आणि आलात तर पिकनिक स्पॉटसारखे नका येऊ. तुम्ही प्लेस एक्सप्लोअर केली, निघून गेले, तुम्ही या इथे बघा आणि समजा आपल्या स्वतःला की आपल्या लाईफचा काय हेतू आहे, आपला जन्म हा कशासाठी झाला आहे. लाईफमध्ये माझ्या पण अशा काही गोष्टी झाल्या की जाऊ द्या, पर्सनल असतात, आज ही लाईफ कळली नसती. सो एनिवेज, जे पण होतं चांगल्यासाठी होतं एवढं लक्षात ठेवा. गंगा किनारे बसलो आहे, खोटं तर बोलणार नाही. सदाशिव शिवाय. आणि या घाटामध्ये कोण नाही, मी एकटाच आहे बघा. हनुमान घाट, कोण नाही. मित्रांनो, थंड जे पाणी आहे ते नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये जी साधना करणं इट्स इम्पॉसिबल, बट थोडं तरी केलं तरी नेक्स्ट लेवल वाटतं. अँड करायला पाहिजे. तुम्ही जर येत असाल गंगा किनारे येऊन तर कोण काय नाही. नेक्स्ट लेवल बाय, नेक्स्ट लेवल. ऑलराईट. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालं हार्डली एक 10 ते 15 मिनटात. एवढी गर्दी नाही आहे, कारण की आज वीकडे असल्यामुळे. दर्शन तर झालं, बट मला म्हणजे सांगायचं म्हणजे बोलायचं नाही, बट आपलं इथे ना देवस्थान हे सिद्धिपीठमधून एक येतं पडतं. हे जे आहे मनसा देवी, इन्फॉर्मेशन सांगायला तर तसं आतमध्ये कोण नव्हतं, बट मीच एक सांगतो. ही सापांची देवता जे म्हटलं जातं, स्नेक ऑफ गॉडेस ऑफ स्नेक्स अशी आहे. आणि भरपूर म्हणजे तुम्हाला गुगलवर पण हिस्ट्री भेटून जाईल. पण मला इथे एक नाही आवडलं यार, म्हणजे आपल्या म्हणजे जेवढं पण मी धर्मांच्या आपल्या जागेवर गेलो आहे तिकडे काय विषय माहिती आहे का, आपल्या इथे भरपूर सारे पैसे भरपूर सारे पंडित आहेत आतमध्ये. तुम्हाला हे घ्या ते घ्या, त्याचा पैसे मागतात अँड ऑल एव्हरीथिंग. हे मला पटलं नाही, बट ठीक आहे, आता काय करणार. मी जेव्हा हरिद्वारला पण जेव्हा मी आलेलो तेव्हा मी असं चालत होतो आणि मला तेव्हा माहिती नव्हतं की असे म्हणजे ठगणारे बसलेले असतात. मला बोलतो गंगाजी को मतलब ते मूर्ती हे होती, त्याला माझे 60 रुपये गेले, मला 500 रुपये मागत होता. तर इकडे अशा पण काही गोष्टी असतात, तर ते लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही या धार्मिक स्थळांवर येतात तर. मी पुरीला पण जेव्हा गेलेलो, जगन्नाथपुरीला हाच सीन असतो, तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी 50 रुपये येते मागतात. हे मला जरा पटत नाही, बट ठीक आहे, आता आपण पण काय करणार. आणि हे आपल्यावरून रोपवे चाललेत. आता झालं, आता मी चालत चाललो खाली. आता कुठे सूर्य आला आहे, मगापासून कोरा कोरा होता, बट क्लायमेट तर थंडच आहे बाई. एवढा पण धर्म पाहिलं आहे बघ, धारला याला माकडं इथे डायरेक्ट अटॅक केला भाईने. बोर खाल्ले त्याचे, छोटा दिखता हुए जायला भाई माझ्यावर अटॅक करत होता भाई. मी बोललो इच्छा गावात माझा कॅमेरा सांभाळतो, कॅमेरा गेला, आपला यूट्यूब कल्चर संपला. आईच्या गावात भाई साहब, भाई साहब. पण हरिद्वारची दाखवली. आता आपला एक प्रयास असणार आहे तुम्हाला ऋषिकेशची गंगा आरती दाखवायची.